सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करून जत आणि कवठेमंकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याच्या निर्णयावरून संचालकांमध्ये फूट पडली आहे. समितीतील 18 संचालकांपैकी 15 संचालकांनी त्रिभाजनाला विरोध केला आहे, तर 3 संचालकांनी समर्थन दिले आहे. त्यामुळे शनिवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी कवठेमंकाळ येथे होणाऱ्या बैठकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र मिरज, जत आणि कवठेमंकाळ या 3 तालुक्यांपर्यंत विस्तारलेले आहे. समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भाजप आणि शिवसेना अशा सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश आहे. मात्र गेल्या 3 वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात झालेल्या बदलांचा परिणाम राजकारणावरही दिसत आहे. जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर यांनी त्रिभाजनाचे समर्थन केले आहे. तर आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत आणि कवठेमंकाळचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी त्रिभाजनास विरोध दर्शवला आहे. माजी खासदार संजय पाटील यांनी अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. शनिवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी संचालक संग्राम पाटील, प्रशांत पाटील आणि कडप्पा वारद यांनी त्रिभाजनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे उर्वरित 15 संचालकांनी त्रिभाजनाला विरोध कायम ठेवला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट, सोसायट्या, ग्रामपंचायती तसेच अजितराव घोरपडे समर्थकांनीही विभाजन विरोधात भूमिका घेतली आहे.